नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या पिरियडला आपण सेक्शन फॉर्म्युले याच्यावरचे एक्झाम्पल संपवले होते. एक्झरसाइजमधले एक्झाम्पल तुम्हाला PDF च्या स्वरूपात पाठवले, ते नीट ऑब्झर्व करा. पुढचा आर्टिकल चालू करतोय, प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स. तर प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स दोन प्रकारचे असतात. प्रॉडक्ट ऑफ वेक्टर दोन प्रकारे आपण डिफाईन करतो. कशावरती डिपेंड आहे? त्याच्या रिझल्टवरती. तो म्हणजे जर प्रॉडक्ट हा स्केलर क्वांटिटी असेल तर एक प्रकार आहे तो म्हणजे डॉट प्रॉडक्ट किंवा स्केलर प्रॉडक्ट म्हणायचे त्याला. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे जर त्या दोन वेक्टरचा प्रॉडक्ट हा वेक्टर क्वांटिटी आला तर त्याला म्हणायचं वेक्टर प्रॉडक्ट किंवा क्रॉस प्रॉडक्ट म्हणायचं. बरं, आता अँगल बिटवीन टू वेक्टर्स बघूया आपण. दोन वेक्टर जर को इनिशियल असतील ए बार आणि बी बार तर त्याच्यामधला एक अँगल असतो ॲक्यूट आणि दुसरा असतो ॲब्च्यूज. फिगरमध्ये दिसतंय बघा. को इनिशियल वेक्टर पाहिजे, दोन्हीचा इनिशियल पॉईंट सेम असेल तर त्याच्यामधला एक अँगल असतो ॲक्यूट आणि उरलेला असतो ॲब्च्यूज. मग ए बार आणि बी बार मधला अँगल दाखवण्याची पद्धत आहे, ए बार आणि बी बारच्या डोक्यावरती कॅप काढायची आहे. आता दोन वेक्टर बघा, द अँगल बिटवीन को लिनियर वेक्टर इज 0. दोन को लिनियर वेक्टर मधला अँगल 0 कधी असेल बघा. दोन को लिनियर वेक्टर मधला अँगल 0 कधी असतील तर ते एकाच डायरेक्शन असतील तर. आणि पाय अँगल कधी असेल तर ज्यांची डायरेक्शन अपोजिट असेल तर त्याच्यामधला अँगल पाय असतो. बरं, आता बघूया पहिला प्रकार आपण स्केलर प्रॉडक्ट किंवा त्याला म्हणायचं डॉट प्रॉडक्ट. द स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स ए बार अँड बी बार इज डिफाइंड किंवा इज फर्स्ट डिनोटेड बाय ए बार आणि बी बारच्या मध्ये डॉट काढायचा आहे. अँड इज डिफाइंड ॲज द स्केलर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार इंटू कॉस थिटा. थोडक्यात प्रॉडक्ट ऑफ देअर मॅग्निट्यूड्स इंटू कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम वेअर थिटा इज द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. आता काय म्हणले बघा, ए बार डॉट बी बार इज अ रियल नंबर देन किंवा दॅट इज अ स्केलर. फॉर दिस रिझन द डॉट प्रॉडक्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्केलर प्रॉडक्ट. आता नोट्स बघूया. जर दोन्ही वेक्टरपैकी एखादा वेक्टर 0 असेल, ए बार तरी 0 असेल किंवा बी बार तर 0 असेल, देन थिटा इज नॉट डिफाइंड अँड इन दिस केस वी डिफाईन ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0. जर दोन वेक्टरपैकी एक वेक्टर 0 असेल तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 असतो. पुढचं बघा, इफ थिटा इज इक्वल टू 0, इफ थिटा इज इक्वल टू 0 देन म्हणजे दोन दोन नॉन झिरो वेक्टर मधला अँगल जर 0 असेल तर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार इंटू कॉस 0 आणि कॉस 0 असतो 1. म्हणजे फक्त काय इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ देअर मॅग्निट्यूड्स. पर्टिक्युलरली ए बार डॉट ए बार काय होईल? मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ ए बार म्हणजे मॉड्युलस ऑफ ए बार स्क्वेअर इंटू कॉस 0. कोणत्याही वेक्टरचा त्यानं स्वतःशी केलेला कोण 0 असतो. कॉस 0 किती होईल? 1. आणि या ठिकाणी बघा चुकलेलं, या ठिकाणी त्यांचं कॉस 0 1 म्हणजे काय येईल? ए बार डॉट ए बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ ए बार स्क्वेअर असतो. बाकीचं पुढचं कट करून टाका. जर थिटा इज इक्वल टू पाय असेल तर कॉस पाय किती असतो? -1 आणि म्हणून विच इज इक्वल टू मायनस मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार. निगेटिव्ह प्रॉडक्ट ऑफ देअर मॅग्निट्यूड्स. आता जर ए बार बी बार परपेंडिक्युलर वेक्टर असतील तर त्याच्यामधला अँगल किती असतो? पाय अपॉन 2 असतो. आता बघा दुसरी जी नोट आहे ती नीट लक्षात ठेवा. हे पुढचं चुकलेलं आहे त्यांचं. काय चुकले बघा? कॉस थिटा नाही, कॉस 0 1 असतो, हे चुकलेला रिझल्ट त्यांचा. फक्त तुम्ही लक्षात काय ठेवायचं? ए बार डॉट ए बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ ए बार स्क्वेअर. बरं, चौथी नोट बघूया आपण. परपेंडिक्युलर असेल तर थिटा इज इक्वल टू पाय अपॉन 2 असतो. मग या ठिकाणी कॉन्व्हर्सली जर ए बार डॉट बी बार 0 असेल तर एक तर दोन्हीपैकी एक वेक्टर 0 असेल किंवा त्याच्यामधला अँगल किती असणार आहे? पाय अपॉन 2. आल्सो ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार इंटू कॉस थिटा. हे आपण उलटं लिहू शकतो. मॉड्युलस ऑफ बी बार इंटू मॉड्युलस ऑफ ए बार इंटू कॉस थिटा इज इक्वल टू बी बार डॉट ए बार. थोडक्यात डॉट प्रॉडक्ट कसा असतो? कॉम्बिनेटिव्ह. नंतर पुढचं बघा काय पुढचं या ठिकाणी डॉट प्रॉडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर ॲडिशन ओव्हर वेक्टर ॲडिशन. मग ए बार बी बार आणि सी बार हे तीन वेक्टर असतील तर ए बार डॉट बी बार प्लस सी बार का असतो? ए बार डॉट बी बार प्लस
ए बार डॉट सी बार. डॉट प्रॉडक्ट क्वांटिटी आपल्याला हे प्रूव्ह करता पण करायची गरज नाही आहे. नंतर जर ए बार बी बार हे वेक्टर असतील, एम आणि एन स्केलर असतील, तर पहिले बघा रिझल्ट आहे एम ए बार डॉट एन बी बार इज इक्वल टू एम एन इंटू ए बार डॉट बी बार. दुसरा रिझल्ट आहे एम इंटू ए बार डॉट बी बार इज इक्वल टू एम इंटू ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट एम इंटू बी बार. नंतर ही एक प्रॉपर्टी लक्षात ठेवा, मॉड्युलस ऑफ ए बार डॉट बी बार इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार. दिस इज कॉल्ड नोन ॲज क्वाचीज स्क्वीज थेरम. क्वाच इनइक्वालिटी म्हणायचं. म्हणजे डॉट प्रॉडक्टची मॅग्निट्यूड, त्याचं मॉड्युलस हे काय असतं, त्याच्या मॅग्निट्यूडच्या गुणाकारापेक्षा लहान असतं किंवा तेवढं असतं. याला म्हणायचं क्वाचीज स्क्वॅच थेरम. बरं, पुढचं बघूया आपण. अँगल बिटवीन टू वेक्टर्स कसं काढायचं. थीटा हा जर 0 आणि पायच्या मध्ये अँगल असतो बिटवीन टू नॉन झिरो वेक्टर्स, देन कॉस थीटा इज इक्वल टू ए बार डॉट अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार. दॅट इज थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ ए बार डॉट बी बार अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार. थोडक्यात तुम्हाला मी सांगतो, डॉट प्रॉडक्टची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार इंटू कॉस थीटा. मग त्याच्यावरून कॉस थीटाची व्हॅल्यू काढली आणि हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे, पुढचं बघूयात आपण. या ठिकाणी काही नोट्स दिलेले आहेत. जर थीटा हा 0 आणि 90च्या मध्ये असेल म्हणजे ॲक्युरेट असेल, तर त्यावेळेस कॉस थीटा इज इक्वल टू ए बार डॉट बी बार अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार ग्रेटर दॅन 0 असतो, आहे की नाही. थीटा जर ॲक्युरेट असेल तर कोसाइन कसा असतो, ग्रेटर दॅन 0, आणि म्हणून ए बार डॉट बी बार कसा असणार आहे, ग्रेटर दॅन 0. जर थीटा इज इक्वल टू 90 असेल तर कॉस 0 किती बघा, कॉस 90 किती असतो, 0, आणि म्हणून ए बार डॉट बी बार 0 असतो. जर थीटा जर ॲप्च्यूज असेल म्हणजे 90च्या पुढं असेल, 90 टू पाय असेल, तर या कोसाईनची व्हॅल्यू कशी असते, निगेटिव्ह, आणि म्हणून ए बार डॉट बी बार कसा असतो, लेस दॅन 0. आता पर्टिक्युलरली आय कॅप, जे कॅप, के कॅप हे काय युनिट वेक्टर्स आहेत अलॉंग एक्स, वाय आणि झेड ॲक्सिस. आणि या ठिकाणी रिझल्ट लक्षात ठेवायचा, आय कॅप डॉट आय कॅप, जे कॅप डॉट जे कॅप, के कॅप 1 असतो, आणि बाकीचे उर्वरित डॉट प्रॉडक्ट किती असतात, 0 असतात. आता जर द स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर जर आपण ए बार इज इक्वल टू A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप घेतलं, आणि बी बार इज इक्वल टू B1 आय कॅप प्लस B2 जे कॅप प्लस B3 के कॅप घेतलं, म्हणजे ए बारचे कॉम्पोनंट आपण A1 A2 A3 घेतले आणि बी बारचे कॉम्पोनंट B1 B2 B3 घेतले, तर या दोन्हीचा डॉट प्रॉडक्ट ए बार डॉट बी बार इज इक्वल टू येतो A1 B1 प्लस A2 B2 प्लस A3 B3. तुम्हाला मी वर्गात काढून दाखवलं होतं. थोडक्यात कसं लक्षात ठेवायचं एक्सप्रेशन, सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ द करस्पॉन्डिंग कॉम्पोनंट्स. मग कॉस थीटाचा फॉर्म्युला काढला आहे, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू काय असतो, मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार किती वाला आला आहे, A1 B1 प्लस A2 B2 प्लस A3 B3, आणि दोन्हीची मॅग्निट्यूड कशी काढतो, रूट ऑफ सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ कॉम्पोनंट, या प्रकारे काढलेलं आहे. आता प्रोजेक्शन तुम्ही लक्षात ठेवायचे, फक्त 2-4 फॉर्म्युला लक्षात ठेवा. स्केलर मी सांगतोय बघा, रेक्टँगल केलेला, स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार आपण मॉड्युलस ऑफ ए बार. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये आपण हे वापरले, कुठं वापरलेलं आहे, प्रोजेक्शन रूल प्रूव्ह करण्यासाठी, होय की नाही. बघा या ठिकाणी प्रोजेक्शन ऑफ स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार इज इक्वल टू ए बार डॉट अपॉन ए बार डॉट बी बार अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार. ज्याची मॅग्निट्यूड बघा, ज्याच्यावरती प्रोजेक्शन काढले त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. आता याला जर आपण ए कॅपनं गुणलं तर आपल्याला काय मिळतं, वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार, होय की नाही. हे एक्सप्रेस करून दाखवलं. ए कॅप कसा लिहिता येतो आपल्याला, ए बार अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार, तो वेक्टर बघले त्याची मॅग्निट्यूड, म्हणजे टोटली फॉर्म्युला काय होतो, ए बार डॉट बी बार इंटू ए बार अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार स्क्वेअर. त्याचप्रमाणे आणखी 2 फॉर्म्युले सांगतो तुम्हाला मी. याच्या आलटापलट जर केली आपण, प्रोजेक्शन ऑफ स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार घेतलं तर तो फॉर्म्युला होतो ए, याच्यामध्ये दिलं नाही, अजून एकदा सांगतोय, स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार का होईल, फॉर्म्युला ए बार डॉट बी बार अपॉन मॉड्युलस ऑफ बी बार, आणि वेक्टर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार कसा होईल, ए बार डॉट बी बार इंटू बी बार अपॉन मॉड्युलस ऑफ बी बार स्क्वेअर. बरं, याच्यानंतर बघूया आपण डायरेक्शन अँगल्स आणि डायरेक्शन कोसाइन्स. तुम्हाला मी थोडक्यात सांगतोय, angle made by a line with the positive directions of x, y, z axis are called direction angles of that line or vector.
एखाद्या वेक्टरनं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिसची तयार केलेले कोन याला म्हणायचं डायरेक्शन अँगल्स. आणि शक्यतो आपण दाखवतो अल्फा बीटा गॅमानं दाखवायचे, अल्फा बीटा गॅमा. आणि याच्या व्हॅल्यू असतात 0 to पायच्या मध्ये. कशाच्या? डायरेक्शन अँगलच्या. जर याचे कोसाइन घेतले आपण तर काय येतात बघा, कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा. याला म्हणायचं डायरेक्शन कोसाइन्स. त्याचं शॉर्ट फॉर्म आहे DCS. DCSचा अर्थ काय घ्यायचा? डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ वेक्टर. बरं, आता अँगल बिटवीन आय कॅप अलॉंग एक्स ॲक्सिस, युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस आणि ए बार इज इक्वल टू A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप. बघा, याचा फॉर्म्युला काय तुम्हाला मी दाखवतो अगोदर. याचा फॉर्म्युला बघूया आपण. कॉस अल्फा, त्याच्यामधला अँगल किती आहे? कॉस अल्फा. मग का होईल? फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. दोन्हीचा डॉट प्रॉडक्ट बघितले, दोन्हीच्या मॅग्निट्यूडचा गुणाकार म्हणजे ए बार डॉट आय कॅप अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ आय कॅप, होय की नाही. मग याचा डॉट प्रॉडक्ट किती येतो? A1 अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार. सिमिलरली कॉस बीटा काय येईल? A2 अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार. आणि कॉस गॅमा काय येईल बघा, कॉस गॅमा या ठिकाणी दिलाय. या ठिकाणी आहे बघा, कॉस गॅमा दाखवतोय तुम्हाला मी. कॉस गॅमा इज इक्वल टू A3 अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार. आणि मॉड्युलस ऑफ ए बार काय कसा काढतो आपण? रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर, होय की नाही. मग आपण हे स्क्वेअरिंग आणि ॲडिंग करूया. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू A1 स्क्वेअर अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार स्क्वेअर, A2 स्क्वेअर अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार स्क्वेअर. या ठिकाणी मॉड्युलस ऑफ ए बार स्क्वेअर किती आहे? A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर, होय की नाही. मग याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल? वरच्याची व्हॅल्यू होईल मॉड्युलस ऑफ ए बार स्क्वेअर. मग हे काय होईल? कॅन्सल होईल. आणि आपल्याला रिझल्ट मिळेल कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. याच्यानंतर ऑल्सो जर ए बार हा वेक्टर आपल्याला माहिती आहे, मग A1 वरच्या आपण किमती काढली तर नाही, कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा. त्याच्यावरून आपण A1, A2, A3च्या किमती जर ठेवल्या तर मॉड्युलस ऑफ ए बार इंटू कॉस अल्फा इंटू आय कॅप प्लस मॉड्युलस ऑफ ए बार इंटू कॉस बीटा इंटू जे कॅप इंटू मॉड्युलस ऑफ ए बार इंटू कॉस गॅमा इंटू के कॅप. मॉड्युलस ऑफ ए बार कॉमन काढलेला आहे. जर आपण ए कॅप काढला, ए कॅप काय असतो? ए बार आपण मॉड्युलस ऑफ ए बार, मग ते कॅन्सल होईल. आणि आपल्याला युनिट वेक्टर कसा काढता येईल? कॉस अल्फा इंटू आय कॅप प्लस कॉस बीटा इंटू जे कॅप प्लस कॉस गॅमा इंटू के कॅप. थोडक्यात सांगतो तुम्हाला, एखाद्या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स काढायचे असतील तर त्याच्या दिशेनं असणारा युनिट वेक्टर काढायचा आणि त्याचे कॉम्पोनंट म्हणजे काय असतात? त्या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स. आता बघूया आपण एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस डायरेक्शन अँगल्स आणि डायरेक्शन कोसाइन्स काय असतात बघा. एक्स ॲक्सिसचे डायरेक्शन अँगल्स काय असतात अगोदर सांगतो तुम्हाला. 0, 90, 90 असतात बघा. इथं दिलं नाही त्यांनी. पाय अपॉन 2, पाय अपॉन 2 असतात, ठीक नाही. 0, पाय अपॉन 2 आणि पाय अपॉन 2 असतात. एक्स ॲक्सिसनं एक्स ॲक्सिस केलेला कोण? 0. वाय ॲक्सिसची 90, झेड ॲक्सिसची 90, 0, पाय अपॉन 2, पाय अपॉन 2. मग याचे DCS काय मिळतात आपल्याला? कॉस 0, 1 असतो. कॉस 90, 0 असतात म्हणजे 1, 0, 0. त्याचप्रमाणे वाय ॲक्सिसचे काय होतील? वाय ॲक्सिसचे पाय अपॉन 2, 0, पाय अपॉन 2 हे डायरेक्शन अँगल्स आणि म्हणून डायरेक्शन कोसाइन्स काय होतील? 0, 1, 0. त्याचप्रमाणे झेड ॲक्सिसचे काय होतील? पाय अपॉन 2, पाय अपॉन 2, 0 आणि म्हणून DCS होतील 0, 0, 1. आता जर एखादी लाईन असेल बघा, एखादी लाईन जर L असेल, L डॅश लाईन असेल तर OL आणि OL डॅश हे दोन वेक्टर आपल्याला मिळतात, हो की नाही. लाईन L डॅशचे. मग अल्फा बीटा गॅमा जर हे OLचे डायरेक्शन अँगल्स असतील तर OL डॅशचे काय होतात? पाय मायनस अल्फा, पाय मायनस बीटा आणि पाय मायनस गॅमा. म्हणून डायरेक्शन कोसाइन्स काय होतील? कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा. आणि कॉस अल्फासाठी नोटेशन वापरायचं N, कॉस बीटासाठी M आणि कॉस गॅमासाठी N. मग त्याचप्रमाणे OL डॅशचे काय होतील? कॉस पाय मायनस अल्फा म्हणजे मायनस कॉस अल्फा म्हणजे मायनस L मायनस M आणि मायनस N, ठीक आहे. याच्यानंतर बघूया आपण शेवटचा कन्सेप्ट डायरेक्शन रेशिओज, ठीक आहे नाही. मग वरचा रिझल्ट काय होईल बघा. L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इज इक्वल टू 1. हे येऊ शकतं एक्झामला. व्यवस्थित वरच्याप्रमाणे प्रूव्ह करायचं आहे. आता जर 3 नंबर असतील A, B, C आणि हे 3 नंबर असतील आणि
वेक्टरचे DCS L M N असतील कशा प्रकारे A अपॉन L इज इक्वल टू M अपॉन B इज इक्वल टू N अपॉन C इज इक्वल टू लॅम्बडा मानलं तर आपल्याला या ठिकाणी मिळतं A इज इक्वल टू लॅम्बडा L, B इज इक्वल टू लॅम्बडा M आणि C इज इक्वल टू लॅम्बडा N अशा व्हॅल्यू मिळतात. बरं, एक लक्षात ठेवायचं आहे, कुठल्याही वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स युनिक असतात, एक आणि एकच असतात. मात्र डायरेक्शन रेशोज DRS हे अनेक असू शकतात, अनेक नंबर आपण घेऊ शकतो. बरं, आता रिलेशन बिटवीन डायरेक्शन रेशोज आणि डायरेक्शन अँगल बघूया आपण. जर ABC डायरेक्शन रेशोज असतील, L M N हे डायरेक्शन कोसाइन्स असतील ऑफ लाईन, बाय डेफिनेशन ऑफ DRS काय होईल, L अपॉन A उलटं घेऊ शकतो आपण रेशो, L अपॉन M इज इक्वल टू L अपॉन A इज इक्वल टू M अपॉन B इज इक्वल टू N अपॉन C. तर या ठिकाणी आपल्याला L M N च्या किमती मिळतात Bच्या स्वरूपात आणि L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो 1. याच्यामध्ये जर किमती ठेवल्या तर लॅम्बडा स्क्वेअर कॉमन निघेल, शिल्लक राहील A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर इज इक्वल टू 1 आणि याच्यावरून लॅम्बडाची किंमत मिळते प्लस ऑर मायनस 1 अपॉन रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. आणि मग या किमती जर आपण वर ठेवल्या कशामध्ये, L इज इक्वल टू A लॅम्बडा आहे की नाही, लॅम्बडाची किंमत ठेवली तर L इज इक्वल टू आपल्याला मिळतं प्लस ऑर मायनस A1 अपॉन किंवा A अपॉन रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर, M इज इक्वल टू B अपॉन रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर आणि N इज इक्वल टू प्लस ऑर मायनस C अपॉन रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. ABC काय त्या ठिकाणी DRS आहे, डायरेक्शन रेशिओज आहेत. आता पुढचं काय बघा दिलं त्यांनी, नोट काय दिले, जर एखादा वेक्टरचे कॉम्पोनंट्स बघा, जर A बार B बार C बार असतील तर ते त्याचे काय असतात, डायरेक्शन रेशिओज. मग तो वेक्टर बघले त्याचे मॅग्निट्यूड म्हणजे काय, तो A कॅप आणि मग याचे I कॅप J कॅप K कॅपचे कोइफिशियंट म्हणजे काय असतात, त्याचे डायरेक्शन कोसाइन्स. ठीक आहे, नीट व्यवस्थित अभ्यास करा. इथंच थांबूया आपण. धन्यवाद. पुढच्या पिरियडला मी तुम्हाला एक्सप्लेन करीन एक्झाम्पल्स.